नमस्कार मंडळी. तर मी इथे बनवत आहे आज उपीट नाश्त्यासाठी. तर बघा, 1 वाटी रवा घेतला आहे आणि आता त्याला छानपैकी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा छान. मी असाच भाजते. काही जण याला थोडंसं तुपामध्ये भाजतात, पण उपीटमध्ये तूप मला नाही आवडत, उपम्यामध्ये पण नाही आवडत. मला फक्त शिऱ्यामध्येच तूप आवडतं, तर मी असाच भाजून घेते. तो छान असा खरपूससारखा भाजला बघा. आता त्याचा कलर चेंज व्हायला लागला आहे. मग तो आता मी एका ताटलीत काढून घेते. आणि ते बघा, उपीट कसं झटपट तयार होतं. सकाळच्या वेळेला गडबडीत असतं, पण कामामध्ये खूप कामं असतात, डबा नाश्ता ह्या त्या सगळं असतं. त्यामुळे हे सगळे पदार्थ जे आपले पारंपरिक नाश्त्याचे पदार्थ आहे ते पटकन होणारे असतात. तर बरं पडतं सकाळच्या नाश्त्याच्या वेळेला असं सगळं बनवायला. तर इथे तेल घेतलं आहे. तेलामध्ये मोहरी टाकली आहे. मोहरी तडतडली. मग आता त्यामध्ये कढीपत्ता, कांदा आणि मिरची. तर कढीपत्ता धुतला आहे पाण्यामध्ये, त्यामुळे तो उडतो म्हणून जरा लांब घेतला. तर आता बघा, आपला कांदा पण छान ब्राऊन झाला आहे. मग त्यामध्ये हळद, थोडंसं किंचित मी तिखट टाकते, जरा बरं वाटतं. आणि त्यामध्ये मीठ आणि थोडीशी साखर असं घालून मग कोथिंबीर पण मी तेलामध्येच घालते, कारण की मला आवडते ती अशी वरून घालण्यापेक्षा. आणि मग जो आपला भाजलेला रवा आहे तो सुद्धा त्यात घातला आणि छान मिक्स केलं. आणि एका साईडला पाणी गरम करून घेतलं होतं. म्हणजे 1 वाटी रवा होता तर त्याला 3 वाटी पाणी घातलं त्याच्यामध्ये. तर एक उकळी आली. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि 1-2-3 मिनटात आपला उपीट तयार होईल. मस्तपैकी बघा, छान झालं आहे. आता त्याच्यातलं पाणी सुकेल किंवा आपलं उपमा कसा एकदम सुक्का असतो जरासा असा, पण उपीट थोडंसं असं ओलसर असतं.